येत्या 1, 2 आणि 3 मे रोजी वसईमध्ये वसई विजय उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्याला 288 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दरवर्षीप्रमाणे हा वसई विजय उत्सव महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे। गेल्या वर्षी प्रशासकीय राजवटीत हा विजय उत्सव झाला नव्हता, परंतु यंदा तितक्याच दणक्यात करण्यात आला आहे। 3 दिवसाचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे मशाल यात्राने सुरुवात करून या विजय उत्सवाला सुरुवात होणार आहे। वज्रेश्वरीचं मंदिर जे आहे त्या मंदिरापासून मशाल यात्रा निघेल आणि त्याच्यानंतर जे आहे की या उत्सवाला सुरुवात होईल। अनेक कला आणि क्रीडाचे कार्यक्रम या निमित्त आयोजित करण्यात आलेले आहेत। मशाल यात्रा शुक्रवारी 1 वाजता दुपारी 3 वाजल्यापासून प्रारंभ होईल, तर शुक्रवारी जे 1 मेला जे आहेत की संध्याकाळी 7 वाजता विशाल डान्स ग्रुप उमेळमान तर्फे महाराष्ट्र दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेला आहे। तर शनिवारी 2 मे 2026 ला संध्याकाळी 6 वाजता शिवरायांचं संरक्षण व्यवस्थापन या विषयावर सुनील कदम यांचं व्याख्यान असणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता नंदेश उमप निर्मित लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत मी मराठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेलं आहे। रविवारी 3 मेला संध्याकाळी सकाळी 7:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत श्रीदत्त राऊत यांच्यासोबत किल्ल्याची सफर घडवण्यात येणार आहे आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता लोककल्याण राजा अर्थात शिवदर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे वसई विरारकरांसाठी हा विजय उत्सव म्हणजे पर्वणी असते, कारण वसईचा किल्ला वसई जिंकल्याला जवळपास 288 वर्ष होणार आहेत। त्यामुळे हा विजय उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन पालिकेमार्फत केलेलं आहे। उपमहापौरांशी आम्ही चर्चा केलेली, त्यांनी नेमकं काय आवाहन केलं आपण ऐकू। वसई विजय उत्सव हा 1 ते 3 तारीख या 1 मे ते 3 मे या दरम्यान आपण करत आहोत। आपण बघितलेलं आहे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट असताना सगळे कार्यक्रम आपले रद्द झालेले होते। दिवाळी पहाट असू दे, ख्रिसमस संध्या असू दे, विजय उत्सव असू दे, परंतु बॉडी बसल्यानंतर मान्य लोकनेते आप्पा यांनी आम्हाला गाईडलाईन दिलेली आहे की यावर्षी सगळ्या लोकांचे जे उत्सव आहेत, जे कार्यक्रम आहेत हे महानगरपालिकेमार्फत आपण साजरे करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण हा विजय उत्सव 1 मे रोजी ते 3 मे रोजी दरम्यान स्वरूप असं असणार आहे की नरवीर शूर चिमाजी आप्पा ह्यांनी परकीय शत्रूविरुद्ध 1739 रोजी लढा देऊन आपल्याला पोर्तुगालच्या हातून मुक्त केलेला आहे आणि पर्यटक वाढीसाठी व स्थानिक उत्पादन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला बचत गटाच्या सहाय्याने आपण पारंपरिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिक तसे इतर कलावंताचा कलाविष्कार सादरीकरण करून आनंद घेण्यासाठी आपण हा उत्सव येत्या 1 मे ते 3 मे दरम्यान घेत आहोत।